गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट टॉपिक. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कुठला बेटा, स्टेप अप चॉपर विथ RLE लोड. आता याला त्यांनी एक्झॅक्टली नाव दिलं. कुठलं नाव दिलं बेटा? RLE लोड. पण तुम्हाला इथे रजिस्टर काही दिसणार नाही. ठीक आहे, फक्त नावामध्ये RLE लोड म्हटलंय, पण सर्किट डायग्राम मध्ये आपल्या रजिस्टर कडे दिसतोय का बेटा? नाही दिसत आहे. बरं, काय होतं ना, जो तुमचा याच्या आधीचा चॉपर होता ना, जो फक्त स्टेप अप चॉपर होता, जो कुठला होता? फक्त स्टेप अप. त्याचा एक ड्रॉबॅक होता सारा. त्याचा ड्रॉबॅक काय होता की नाही का, त्याची ड्युटी सायकल ज्यावेळेस 1 व्हायची ना, ड्युटी सायकल काय व्हायची? 1. ड्युटी सायकल टी ऑन अपॉन टी. आठवतंय का? ड्युटी सायकल म्हणजे काय असतो? टी ऑन अपॉन टी. ठीक आहे, ऑन टाइम अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, ड्युटी सायकल जेव्हा त्याची 1 व्हायची ना, त्याचं आउटपुट व्होल्टेज लई 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 जास्त वाढायचं. आउटपुट व्होल्टेज त्याचं खूप जास्त वाढून जायचं. आउटपुट व्होल्टेज त्याचं काय व्हायचं? खूप जास्त वाढून जायचं. म्हणजे आउटपुट व्होल्टेज मागा जर ड्युटी सायकल इथे 1 झाली तर आउटपुट व्होल्टेज खूप जास्त वाढायचं. हा त्याचा काय होता? ड्रॉबॅक. म्हणजे काय होतं, आउटपुट व्होल्टेज खूपच जास्त सेन्सिटिव्ह होतो. कशाला? ड्युटी सायकलला. आउटपुट व्होल्टेज इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द ड्युटी सायकल. पण मला एक नवीन चॉपर घ्यावा लागला. तो चॉपर कुठला होता? स्टेप अप चॉपर विथ कुठला बेटा? RLE लोड. त्याचा मेन प्रिन्सिपल काय होता? हा फक्त काय करायचा? एनर्जी ट्रान्सफर करायचा वन सोर्स टू अदर सोर्स. बाकी काय करायचं? हा काय करायचा? एनर्जी ट्रान्सफर करायचा. कुठून कुठे? वन सोर्स टू अदर सोर्स. हा याचा मेन प्रिन्सिपलच होता. म्हणजे जेवढी एनर्जी घेते तेवढीच एनर्जी आउटपुटला द्यायचं, जास्त द्यायचा नाही. ड्रॉबॅक काय झाला कळालं? पुन्हा एकदा, जो आधीचा चॉपर होता त्याचा एक ड्रॉबॅक हा पण लिहायचा आपल्याला. स्टेप अप चॉपर विथ RLE लोड मध्ये पहिला पॉईंट मी हा लिहिला. स्टेप अप चॉपर consists of one drawback, that is when duty cycle is equal to 1, the output voltage goes very high. Hence it is very sensitive to the duty cycle. In order to avoid this drawback, we use step up chopper with RLE load. The working principle of step up chopper with RLE load is that it transfers the energy from one source to the another source. झालं? मग खाली पुन्हा याची काय करायची? सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म. आता याच्या एक्सप्लेनेशन मध्ये एकदम सिंपल काम केले. याच्या एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलंय? डायरेक्ट फक्त हे जेवढं दिलं तेवढंच लिहायचंय. म्हणजे काय काय होतं? स्विच S1 क्लोज, स्विच S2 क्लोज, ते काही नाही. म्हणजे हे सगळं मागच्या सारखंच आहे, पण त्यांनी पुन्हा एक्सप्लेन करत बसलेला नाही. आणि तुम्हाला फायनल मध्ये पण एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही. तेच होणार आहे. वेव्हफॉर्म चेंज केले का बेटा मी? नाही, तीच आहे. मागची जी वेव्हफॉर्म बघितली ना, तीच वेव्हफॉर्म आहे. काही चेंज झाले नाही. स्विच S1 क्लोज असेल तर आउटपुट भेटेल. काय झालं? काही नाही. फक्त इथे तुमच्या किमती चेंज होतात. काय चेंज होत आहेत? किमती. याच्यामध्ये जो I1 चा जो करंट असतो ना, I1 ऑफ टी, त्याची व्हॅल्यू किती येते? V/L ऑफ टी प्लस किती येतं? I1. ज्याच्यामध्ये हा जो V आहे ना, हा V इज इक्वल टू L इंटू di1/dt. I1 काय माझा? इनिशियल करंट आहे. कशामधला? मोड 1 मधला. आणि ह्या स्टेज मध्ये किंवा मोड 1 मध्ये करंट काय होतो? इन्क्रीज होतोय. करंट काय होतोय? इन्क्रीजेस. इन दिस मोड करंट इन्क्रीजेस. त्याला कंडिशन आहे. कंडिशन काय? di1/dt मस्ट बी ग्रेटर दॅन 0. di1/dt ही जी किंमत आहे कशापेक्षा मोठी पाहिजे? 0 पेक्षा. डायरेक्ट फक्त या इक्वेशन्सला इज्जत दिली, बाकी कशाला इज्जत नाही दिली. लिखापडीमध्ये कळालं? मोड 2 मध्ये पण आता जसं इथे I1 लिहिलं तसं कोणाची इक्वेशन दिली? I2 ची इक्वेशन काय? V - C/L इंटू द टी प्लस किती आला? I2. ज्याच्यामध्ये V ची किंमत किती आहे? आधी L इंटू di1/dt होतं, इथे L इंटू di1/dt प्लस E. प्लस काय झालं? E. त्याच्यात I2 काय? इनिशियल करंटच आहे, जसं इथे इनिशियल करंट होता. पण हा कशातला? मोड 2 मधला. मोड 2 मध्ये करंट कंपल्सरी काय होतो? डिक्रीज होतो. पण त्याला कंडिशन आहे. कंडिशन काय? di2/dt मस्ट बी लेस दॅन 0. झालं, मुद्दा संपला. काय झालं? काही नाही. कळलं बेटा? एकदम सिंपल. हे कुठले मुद्दे झाले? स्टेप अप चॉपर विथ कुठलं होतं बेटा? RLE लोड. कळाले? हेडिंग टाकली, लिखापडी. हेडिंग नाही टाकली? चला हेडिंग टाका सगळ्यांनी. स्टेप अप चॉपर विथ RLE लोड. स्टेप अप चॉपर विथ RLE लोड. स्टेप अप चॉपर विथ RLE लोड. टाकली बेटा हेडिंग? ओके, खाली घ्या. The drawback of the step up chopper is that the drawback of step up chopper is that the drawback of step up chopper is that the drawback of step up chopper is that when the duty cycle is equal to the 1, the drawback of step up chopper is that when duty cycle is equal to the 1, the drawback of step up chopper is that when the duty cycle is equal to the 1,
लिहिलंय. आउटपुट व्होल्टेज increases highly. Output voltage increases highly. Output voltage increases highly. Output voltage increases highly. Thus, it is very sensitive to the duty cycle. Thus, it is very sensitive to the duty cycle. Thus, it is very sensitive to the duty cycle. Thus, it is very sensitive to the duty cycle. खालच्या पॉइंट मध्ये काय? In order to avoid this, we use step-up chopper with RLE load. In order to avoid this, we use step-up chopper with RLE load. In order to avoid this, we use step-up chopper with RLE load. Puts a point. The main principle of step-up chopper with RLE load is that the main principle of step-up chopper with RLE load is that the main principle of step-up chopper with RLE load is that it transfers the energy from one source to another source. Is that it transfers the energy from one source to another source. Is that it transfers the energy from one source to another source. Is that it transfers the energy from one source to another source. Is that it transfers the energy from one source to another source. झाले? Yes? Okay. आता सर्किट डायग्राम. बरं, सर्किट डायग्राम बद्दल तुम्हाला सांगायचं म्हणूनच गेलं. सर्किट डायग्राम बद्दल तुम्हाला सांगायचं म्हणूनच गेलं. इथे ई येतो पहा, ई. आर आला की आर तर नाहीये. इंडक्टर आला आणि काय आला बेटा, आउटपुटला ईएमएफ लावले, व्होल्टेज लावले. म्हणजे आणखी का मागच्या याच्यात होतं का बेटा, हा ई होता का? इथे लोड होता आणि इथे कॅपॅसिटर लावला, डॉटेड लावला होता कॅपॅसिटर. आठवतंय का? इथे कॅपॅसिटर नसतोच. मागच्या याच्यात फरक काय ते सांगतोय. मागच्या डॉटेड आपण काय दाखवला, कॅपॅसिटर. तो कॅपॅसिटर कसा होता, ऑप्शनल होता. तो लावू पण शकतो किंवा नाही पण लावू शकत. म्हणजे लावला तर आउटपुट व्होल्टेज भेटेल, नाही लावला तर आउटपुट व्होल्टेज नव्हतं भेटेल. आठवतंय का? मोड 1 मध्ये. कशामधली गोष्ट? मोड 1. आठवतंय? मागचा व्हिडिओ बघा, ऑनलाईन वाले मागचे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळलं मी काय बोलतोय. ठीक आहे? ऑफलाईन वाल्याला कळालं मी काय बोललो. नेक्स्ट, इथे कॅपॅसिटर गायब झालाय आणि इथे ईएमएफ दाखवला जातो. कॅपॅसिटर गायब झालाय आणि काय आलाय बेटा, ईएमएफ. ठीक आहे? ऑनलाईन वाल्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची. ऑफलाईन वाल्यांनी जागा सोडायची. सर्किट डायग्राम साठी जागा सोडा, मग पुन्हा वेव्हफॉर्म शब्द लिहा, पुन्हा त्यासाठी जागा सोडा. ऑनलाईन वाल्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचे. झालं? आता खाली घ्या, मोड 1. खाली घ्या, मोड 1. खाली घ्या, मोड 1. ऑपरेशन म्हणजे आता आधी ऑपरेशन शब्द येईल आणि मग मोड 1 येईल. सर्किट डायग्राम त्यासाठी जागा सोडा ऑफलाईन वाले. ऑनलाईन वाल्यांनी व्हिडिओ पॉज करायचे, डायग्राम काढून घ्यायचे. वेव्हफॉर्म ऑनलाईन वाल्यांनी व्हिडिओ पॉज करायचे, डायग्राम काढून घ्यायचे. ऑफलाईन वाल्यांनी जागा सोडून द्यायची. आता ऑपरेशन शब्द टाका. टाकलं? इंटरवल 1 किंवा मोड 1 काय घ्या, इंटरवल 1. ठीक आहे? इन दिस इंटरवल the current can be given by in this interval the current can be given by एक काम करा, आता लिहून घ्या. I1 इज इक्वल टू, सोबत सांगतो चला, I1 इज इक्वल टू V अपॉन L, त्याला गुणिले ब्रॅकेटच्या आतमध्ये T प्लस I1. I1 of T is equal to V upon L of T plus I1. I1 of T is equal to V upon L of T and plus I1. Clear? Where V is equal to L into the dI1 plus dt. Where V is equal to L into the dI1 upon dt. Small I1 आहे, लक्षात घ्या. कॅपिटल I1 नाही आहे, स्मॉल I1 आहे. dI1 upon dt. खाली मग कॅपिटल I1 आहे खाली. खाली हे पहा, हा V बद्दल झालं आणि आता हा I1 आहे ना, तो I1 म्हणजे काय ते लिहितोय. I1 इज इक्वल टू काय बेटा, इनिशियल करंट इन मोड 1. इनिशियल करंट इन मोड 1. इनिशियल करंट इन मोड 1 लिहिलं. आता खाली वाक्याच्या फॉर्म मध्ये घ्यायचंय. इन दिस मोड द करंट इन्क्रीजेस अंडर द कंडिशन. इन दिस मोड द करंट इन्क्रीजेस अंडर द कंडिशन.
In this mode, the current increases under the condition. In this mode, the current increases under the condition di1 upon dt must be greater than 0. In this mode, the current increases under the condition di1 upon dt must be greater than 0. In this condition, the current increases under the condition di1 upon dt must be greater than 0. झाले? हा, आता खाली घ्या इंटरवल 2 किंवा मोड 2. खाली घ्या इंटरवल 2 किंवा मोड 2. झाले? ओके, लिहायचं आहे इन दिस मोड द करंट कॅन बी गिवन बाय. इन दिस मोड द करंट कॅन बी गिवन बाय. In this mode, the current can be given by. In this mode, the current can be given by. In this mode, the current can be given by. इथे ना, इथे ब्रॅकेट नका टाकू. इथे इंटू टी लिहा बेटा, हे योग्य आहे. ठीक आहे, ब्रॅकेट नका टाकू. इथे पण v मायनस c अपॉन l इंटू द टी प्लस किती आलं बेटा i2. चेंजेस इथं ब्रॅकेट नका टाकू आणि इथं पण ब्रॅकेट नका टाकू. इथे नोटीस टाकली आली i2 ऑफ t ची किंमत v मायनस c अपॉन l इंटू द टी प्लस i2. i2 ऑफ t इज इक्वल टू v मायनस c अपॉन l इंटू द टी प्लस i2. झालं बेटा? where v इज इक्वल टू l इंटू द di2 अपॉन dt प्लस c. where v इज इक्वल टू l इंटू द di2 अपॉन dt प्लस c. where v is equal to l into the di2 upon dt plus e. झाले? खालच्या वेळी i2 is equal to initial current in mode 2. i2 is equal to initial current in mode 2. i2 is equal to initial current in mode 2. झाले? खालच्या वेळी in this mode the current decreases under the condition. In this mode the current decreases under the condition. In this mode, the current decreases under the condition. In this mode, the current decreases under the condition di2 upon dt is less than 0. di2 upon dt is less than 0. di2 upon dt is less than 0. झालं बेटा? ओके, स्टेप अप झालं, स्टेप डाऊन झालं. ओके, आता एक बाकी आहे, दोघांचा कॉम्बो येतो. ठीक आहे, दोघांचा काय स्टेप अप आणि स्टेप डाऊनचा कॉम्बो उद्या बघू आपण. ठीक आहे, दॅट्स ऑल.